नमस्कार, अम्माज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी डाळ शेंगा ही रेसिपी करणार आहे। त्याच्यासाठी मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं। आता 1 वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून कुकरला टाकून घेतली। आता 2 हिरव्या मिरच्या हातानेच कट करून टाकल्या। 1 टोमॅटो तोही मी कुकरमध्ये डाळीमध्ये टाकून घेते। आणि आपल्या शेवगाच्या शेंगा टाकून घ्यायच्या। शेवगाच्या शेंगा मी कट करून घेतल्या आहे, त्या पण टाकून घ्यायच्या आहे। आणि 1 चमचा तेल टाकलं आहे मी। तेल टाकून कुकरचं झाकण बंद करून मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर तुम्ही या पद्धतीने भाजी करता का तुमची पद्धत वेगळी आहे, कमेंट करून मला नक्की सांगा। तर आता आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहे। आपले शेंगा आणि डाळ व्यवस्थित शिजून गेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। कढई गरम करून घेतली। 1 पळी तेल टाकून घेते। तेल गरम झालं का मोहरी टाकून घेते। मोहरी तडतडली का जिरं टाकून घेते। कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि 1 कांदा कट केलेला तो सुद्धा टाकून घेते। परतून घेणार आहोत आपण व्यवस्थित। कांदा गुलाबी होईस्तो आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि लसणाच्या 8-10 पाकळ्या टाकून घेतल्या आहे। अखंड लसूण वापरला आहे, तुम्ही कट करून सुद्धा वापरू शकता। छोटा चम्मच हिंग टाकून घ्यायचा आहे। आता आपण याच्यात लाल चटणी, गरम मसाला, हळद आणि घाटी मसाला मी छोटा चम्मच टाकला आहे। मिक्स करून घेतलं। आता आपली डाळ टाकून घ्यायची आपल्याला। परतून घ्यायचं व्यवस्थित, हलवून घ्यायचं। आता तुम्हाला पाणी कमी अधिक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर मला हे जास्त दाट वाटतंय तर मी 1 ग्लास पाणी टाकून घेते। मिक्स करून घेते। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आपली डाळ शिजलेलीच आहे, तर आपण 2-3 मिनटं उकळ काढून घेणार आहोत भाजीला। 2-3 मिनटं उकडली का भाजी तर आपली भाजी तयार आहे। तुम्ही भातासोबत, पोळीसोबत खाऊ शकता। तुम्ही या पद्धतीने करता का ते मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा। बाय बाय।